श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर मित्रांनो, एक वयस्कर आई असती, ती भांडे घासत असती. मग तिच्या दोन्ही सुना त्यांच्या बेडरूममध्ये बेडवर बसलेल्या असतात. मग ती नंतर मग त्यांच्या म्हणजे सासूने भांडे घासलेला आवाज येत असते. तर ती त्यांच्या मुलांना सांगते, म्हणजे त्यांच्या नवऱ्यांना, की तुमची आई भांडे घासायली आणि भरपूर आवाज करायली, तर तुमच्या आईला सांगा की भांडेचा आवाज कमी कर म्हणून. मग ती थोरला मुलगा किचनमध्ये जातो, त्याच्या पाठीमागं ते बारका पण मुलगा जातो आणि दोघं जण ती आई भांडे घासायलेली बघून मग हे पण दोघं भांडे धुवू लागतात. मग ती त्यांच्या बायकांना कळतंय की आपले नवरे भांडे धुवायला, आई संग भांडे धुवायलात. मग ते विचारतात नवऱ्यांना की तुम्ही भांडे का तुमच्या आईला धुवायला, तुमची आई आहे ना भांडे धुवायला. तर मुलं म्हणतात, आमची आई थकली, आमच्या आईला काम होत नाही म्हणून आम्ही लग्न केलंय, आणि की आमच्या आईला थोडाफार हातभार लागावा तुमचा म्हणून आम्ही तुमचं लग्न, पण जाऊ द्या, आम्ही आमच्या आईचं काम करताव, का तर आमची आई आहे ती, मग आम्ही काम करताव. तर मग 2-3 दिवसांनी सुनांना वाटतंय की आपले नवरे काम करायला. मग हे उठतात सकाळी लवकर आणि स्वतः भांडे घासतात, स्वतः सगळं घरातलं स्वतः काम करतात. तर बघा, मला सांगायचं तात्पर्य म्हणजे की आज सुनांनी आपल्या सासूला मान दिला किंवा नाही दिला हे महत्वाचं नाही. आज आपल्या मुलानं जर आईला मान दिला तर पुढे म्हणजे बायका पण मान देते. आज जर बायकांनी मान दिला नाही, मुलांनीच आई वडिलांना हे केलं, सांगितलं की तुम्ही असं करा तसं करा, तर त्यांच्या बायका कशा ऐकत त्याला. मित्रांनो, मला सांगण्याचं तत्व की आपल्या म्हणजे बायकांनी पण आपली संस्कृती किंवा आपले आईबापांनी काय शिकवलंय ह्याचे संस्कार कुठं घालवायचे नाही. मुलांनी पण त्यांच्या आईबापाचे संस्कार घालवायचे नाही. दोघांनी चांगलं राहायचं, भांडणं होत नाही घरात. एवढंच मला सांगायचंय की तुम्ही तुमचं कुटुंब जपून व्यवस्थित राहावा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.